बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावर 4500 रुपये जमा होण्याचे पैसे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्रित मिळणार आहेत। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र मिळणार आहे। तांत्रिक कारणामुळे किंवा ई-केवायसी प्रक्रिया अभावी ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीनही महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। लोक निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाला पत्र दिलं ही योजना बंद करा म्हणून, पैसे थांबवा म्हणून। पण मी तुम्हाला सांगतो आता 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मी हेही सांगतो कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही। उलट मला पत्रकार विचारतात तुम्ही 2100 रुपये म्हणालात वचननाम्यामध्ये। बोला हा बोललो, मी मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही बोललोय, आम्ही ठरवलंय आणि म्हणालो योग्य वेळी तेही आम्ही देणार, योग्य वेळी जे बोललोय तेही आम्ही करणार। आम्ही कुठलेही फुकटचं आश्वासन देत नाही, जे बोलतो ते करतो। माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं। हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा। तुम्हाला मी सांगतो जे बोलतो आम्ही ते करतो। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत, मी देखील गरिबी पाहिली आहे। मी शेतकरी कुटुंबातून आलोय, शेतकऱ्याचा मुलगा आहे। मी देखील पूर्वीचे दिवस पाहिलेत, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, पत्नीची काटकसर पाहिली आहे, कसा महिना भागवायचा अशी भ्रांत त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होती, ते मी पाहिलंय। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं या माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं आणि तिथूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली। अनेक लोकांनी विरोध केला, अनेक लोकांनी खोडा घातला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, त्याने ही योजना पूर्ण केली। मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही मिळून ठरवलं ही लाडकी बहीण योजना किती अडथळे आले तरी सुरू करायची। तुम्हाला माहित आहे हे लाडक्या बहीण योजनेला वर्षाला किती रुपये खर्च होतो? 45,000 कोटी रुपये वर्षाचा खर्च। लोक हिम्मत करत नव्हते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी होतो आणि माझ्या सहकार्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा धाडसी निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल आणि तो आम्ही घेतला। योजना सुरू झाली। माझ्या लाडक्या बहिणी आपल्या प्रपंचाला आधार देऊ लागल्या, आपल्या प्रपंचाचं छोटं मोठं काम करू लागल्या, मुलांच्या फी असतील, घरातल्या माणसाचा आधार पण असेल, हे करू लागल्या।